नमस्कार. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा. मोदक आपल्या सर्वांचा आवडता गोड पदार्थ. पण बाप्पाने पहिल्यांदा मोदक कधी आणि कुठे खाल्लाय माहिती? पुराण कथेनुसार अनुसयाने गणपतीला जेवायला बोलवलं. छान स्वयंपाक केला. पण बाप्पाचं पोट काही भरेच ना. मग तिनं नव्यानं पाकसिद्धी केली. तो पदार्थ खाऊन बाप्पा तृप्त झाले. तो पदार्थ म्हणजे मोदक. आणि तेव्हापासनं 21 मोदकांचा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. पण ती अनुसया माता होती. तिला सिद्धी प्राप्त होती म्हणून तिनं झटक्यात मोदक बनवले. पण आपलं काय? मोदक करायचे म्हटले की खोबरं किसा, गुळाची डेप फोडा, यातच सगळा वेळ वाया जातो. म्हणूनच झटपट मोदक बनवण्यासाठी मी वापरते पितांबरी रुचियाना गुळ पावडर. मी नेहमी सांगते, उकड आणि सारड परफेक्ट तर मोदक परफेक्ट. पण अनेकदा त्यातलं गुळाचं प्रमाण जर चुकलं ना तर सारण कधी पातळ होतं, कधी ड्राय होतं. पण रुचियाना गुळ पावडर फॉर्म मध्ये असल्यामुळे अचूक प्रमाणात मोजून मापून लिहिता येतं. सारण बिघडत नाही. तसंच यामुळे सारण फक्त गोडच नाही तर खमंग सुद्धा बनतं. अशा स्वादिष्ट खमंग मोदकांसाठी रुचियाना गुळ पावडर लगेच घेऊन या. कारण चर्चा आहे चवीची, पितांबरी रुचियानाची.